येर धार ज्यांची धरली येर धार पहिली जाण गायनाचार्य हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज काळे आणि साठ विलाहारी
गायनाचार्य मंडळ वाह वाह धन्यवाद। हा
सरली रदारा टाळकरी टाळकरी त्यांची सरली रदारा त्यांची सरली रदारा झाला सफळ व्यापार झाला सफळ व्यापार त्यांची सरली त्यांची सरली झाला सफळ त्यांची सरली रधार झाला सफल व्यापार वा झाला सुफळ व्यापार हरियाला हता मग कैची भय चिंता तुका म्हणे हरी काही बुरोने दी उरी विठ्ठल 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 गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन तुझारे चरण संताच्या मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा संताचे माथा चरणावरी संताचे
माथा चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत श्री संत नवनाथ महाराज भंडारा उत्सव या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाची सेवा आपल्या या गावामध्ये चालू आहे आणि त्याच निमित्तानं आजची ही कीर्तनाची सेवा ठिकाण डोराळे श्री संत नवनाथ महाराज मंदिर तालुका राहाता जिल्हा नगर महाराष्ट्र अर्थात आपल्या या डोराळा गावामध्ये अनादी कालापासून म्हणजे जुना असं आपलं संस्थान आहे नवनाथ महाराज मंदिर आणि काही नाथांच्या समाध्या वगैरे या ठिकाणी आहे आणि पूर्व परंपरेनुसार काही वर्षापासून गावकरी मंडळीला माहिती नाही तेव्हापासून जेव्हा गाव वसलं तेव्हापासून आणि जुनं या ठिकाणी नाथ मंदिर आहे तेव्हापासून भंडारा होतो अशी कल्पना गावातील पदाधिकारी पुढारी मंडळींनी सांगितलं म्हणजे बऱ्याच वर्षापासून भंडारा आहे कदाचित पूर्वी एखाद्या दिवसाचा असेल 2 दिवसाचा असेल पण हल्लीच्या काळामध्ये हा 7 दिवसाचा आपला हा 9 दिवसाचा आपला हा नवनाथ पारायण सोहळा होतो ही आनंदाची गोष्ट याही वर्षाला समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी सप्ताह समिती त्यांना मनापासून धन्यवाद आपले नम्र समस्त ग्रामस्थ नवनाथ भक्त मंडळ व भजनी मंडळी डोराळे तालुका राहाता जिल्हा नगर यांना आम्ही मनापासून धन्यवाद देईल की चांगल्या रीतीने आयोजन नियोजन दरवर्षाच्या प्रमाणे दरवर्षी वाढती व्यवस्था असते कशाचीच कमतरता नाही महाराज आम्ही हे 2-5 वर्षापासून येतोय गावकरी मंडळी बोलवतात पूर्वीही गुरुवारी ब्रह्मलीन महंत सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज येत असायचे गावातील काही कार्यक्रमाच्या निमित्ताने या भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला येत होती नाही माहिती नाही पण आधीमध्ये काही मूर्तिपान प्रतिष्ठा काही कार्यक्रमाला आम्ही सुद्धा बेटातून महाराजांच्या बरोबर आलेलो या गावामध्ये आणि म्हणून असे महाराजांचे सर्व आपण भक्त मंडळी आहात नाथ पंथातील आपली ही सेवा चालू आहे वारकरी संप्रदायाची आणि आज तागायत ही मोठ्या उल्हासानं उत्साहानं आपण करीत आहात याही वर्षाचा सप्ताह आणि फार मोठ्या उत्साहात आपण करीत आहात भव्यदिव्य आणि विशेष करून अन्नदानाच्या पंक्ती भव्यदिव्य होतात दररोज 2-2, 3-3 लाखाच्या खर्चाच्या पंक्ती होतात महाराज मगाशी सांगितलं म्हणजे नाना पाटील असतील माजी सरपंच सन्माननीय भाऊसाहेब पाटील ज्यांच्याकडे आमची भोजनाची व्यवस्था केलेली होती ते गव्हाणे पाटील काय नाव आहे त्यांचं जगन्नाथ पाटील गव्हाणे विद्यमान सरपंचही होते त्या ठिकाणी काय नाव आहे त्यांचं नवनाथ भाऊ आणि आंबेडकर व त्यांच्या पत्नी सरपंचबाई सांगत होते की फार जुन्या कालापासून ही परंपरा चालू आहे सांगायचं तात्पर्य आपला नाथ पंथाचा हा भंडारा आणि हा सप्ताह तेव्हा आजही आपण उत्साहानं या अन्नदानाच्या पंक्ती वगैरे जसं गंगागिरी महाराजांच्या संकल्पनेनुसार देने को अन्नदान लेने को हरे नाम और तरने को लीनता और डुबने को अभिमान या संकल्पनेतून आपलाही सप्ताह भव्यदिव्य होतो महाराज कशाची कमतरता नाही मंडप तर फार मोठा दिले कायमस्वरूपी मंडप आहे पत्र्याचा शेड वगैरे इकडे फार मोठे बांधलेले स्वयंपाका करता आणि इकडे 2-5 हजार लोक बसतील एवढी मंडपाची सुव्यवस्था आहे लाइटिंग आहे आणि तेवढा समाजही जमतो आणि पुन्हा दररोजच्या 5-6 हजार लोकांना अन्नदान पंक्ती आजची पंगत भव्यदिव्य आम्ही आलो पंक्तीकडे जाऊन पूजन करून गोड धोड अन्न पक्वान या ठिकाणी दररोजचे वेगवेगळे पक्वान आहेत बदलून पक्वान नाही एक पक्वान दररोज नाही सांगायचं तात्पर्य अशी हौस आहे आपणा सर्व मंडळीला आणि अन्नदानात खर्च होतो सप्ताहाची वर्गणी वेगळे देतात लोक आणि पुन्हा अन्नदानाच्या पंक्तीची वेगळी म्हणजे एवढी तयारी असते याचं कारण आणि आपली सर्व श्रद्धा या नाथ महाराजांच्या या संस्थानावर आहे देवावर आहे साधूवर आहे आणि संतांच्यावर विश्वास असल्यानंतर संत हे करून घेतात तुकाराम महाराज म्हणतात ना संताची ये पाये माझा विश्वास संताची ये पाये माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा सर्व भावेदास झालो त्यांचा त्याची माझी
करीती सकळ तेची माझी करीती सकळ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात माझाही देवाकडे जाण्याच्या या मार्गावर जर विश्वास कोणावर असेल तर संताची पायी हा माझा विश्वास। अहो ईश्वर प्राप्ती करण्याकरता महाराज तुमचा विश्वास कोणावर आहे तुम्ही विचारला असेल तुकाराम महाराजांना। तुकाराम महाराज म्हणतात माझ्या इतर बाकीच्या साधनावर मात्र विश्वास नाही। जप तप ध्यान अनुष्ठान अनेक प्रकारचे साधन आहे पण इतर साधनात देव सापडेलच असा याचा भरोसा नाही, सापडणारच नाही असं आपल्याला म्हणता येणार। कारण एके ठिकाणी महाराज वर्णन करतात नाना साधनाच्या केलिया खटपटा परी त्या न पवती याच्या दारवंटा। भगवंताच्या दारात जाण्याकरता नाना साधनाच्या केलिया खटपटा तरी परित्या न पवती याच्या दारवंटा। देवाच्या दारात सुद्धा आपण प्रवेश करू शकत नाही इतर साधनांना असं महाराज म्हणतात। तुकाराम महाराजांना जे सोपं साधन आवडलं आणि ते म्हणजे संतांच्या बाबतीत इतर साधनापेक्षा महाराज म्हणतात की मला हे आणि माझा विश्वास मात्र इतर साधनावर नाही फार। कशावर आहे संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा। संत हे निवृत्तीनाथ महाराजांच्या सारखे, संत हे गोरक्षनाथ महाराज, संत हे मच्छिंद्रनाथ महाराजांच्या सारखे, ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे तीच परंपरा जगद्गुरु तुकाराम महाराज निळोबाराय सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या पर्यंत येऊन पोहोचली। परमपूज्य ब्रह्मलीन मंत सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या पर्यंत येऊन पोहोचले ना। आदि गुरु शंकरा लागून शिष्य परंपरा बोधाचा जो संसारात झाला जो आमुते आणि म्हणून जी परंपरा आहे म्हणून गेलो आपण आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य भगवान शंकरापासून आलेली परंपरा ती मच्छिंद्रनाथ महाराज गोरक्षनाथ महाराज आणि गहिनीनाथ महाराजांच्या पासून पुन्हा निवृत्तीनाथ महाराजांनी गुरु केलं गहिनीनाथ महाराजांना। आणि गहिनीनाथ महाराजांनी सर्व संत हे दयाळू असल्यामुळं गहिनीनाथ श्री संत गहिनीनाथ महाराजांनी पुन्हा निवृत्तीनाथ महाराजांना सांगितलं की सर्व ज्ञान जगाला द्या। आणि निवृत्तीनाथ महाराज थोडे शांत वृत्तीचे होते। निवृत्ती दया नाव निवृत्ती दया बरव निवृत्ती दया राणी व निवृत्तीची ते फारसे जगाच्या कटकटीत पडत नव्हते, ते निवृत्त असे ध्यानस्थ असायचे। पण निवृत्तीनाथ महाराजांना मात्र समाजाची दया असल्यामुळं त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना शिष्य केलं। ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांना गुरु केलं। व्यवहार दृष्टीने बंधूचं नातं आहे पण बंधूचं नातं हे व्यवहार दृष्टीने जरी असलं त्याच्यापेक्षा अध्यात्माचं नातं श्रेष्ठ असतं। गुरु केला महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ महाराज। ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो देव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरु कृपे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझा उद्धार जर कशामुळे झाला असेल तर माझे समर्थ श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज त्या गुरुच्या कृपेने माझा उद्धार झाला। ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे। उद्धार झाला महाराज कशामुळे उद्धार कशामुळे होतो ईश्वर प्राप्ती होणं म्हणजे उद्धार होणं कशामुळं सद्गुरूची कृपा लागते। म्हणून जाणतेने गुरु भजिजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषेती। अनेक ओव्या त्याचा विषय लांबत जाईल ठेवून देतो विषय। आणि असे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या सारखे श्री गुरु आहे आणि असे जर समर्थ पाठीमागे असेल असे संत असे साधून अशा नाथ पंथातील किंवा वारकरी संप्रदायाच्या संतांवर श्री गुरुवर जर विश्वास असेल तर निश्चित आपलं कल्याण होतं महाराज। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात
श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भिगमागे राजयाची कांता काय भिगमागे श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे. राजाची कांता म्हणजे राजाची पत्नी कधी रोजगार हमीच्या कामावर जाईल का? सामान्य नोकरीवाल्याच्या जात नाही, राजाची जाईल का? हे जसं उदाहरण दिलं ज्ञानेश्वर महाराज तसं समर्थ माझे श्री गुरु जर पाठीमागे असतील त्यांचा आशीर्वाद असेल तर चिंता करायचं कारण नाही. श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे. म्हणून असे समर्थ सद्गुरू असे संत साधू संत महात्मे त्यांच्यावर तुकाराम महाराज म्हणतात माझा विश्वास आहे. म्हणून गेलो प्रमाण संताची पायी हा माझा विश्वास. आणि विश्वास ठेवून मी त्यांची सेवा करतो. सेवा केल्यानंतर काय प्राप्त होतं महाराज? मनोरथ पूर्ण होतं. आणि काय मनोरथ पूर्ण होतं तर भगवंताची प्राप्ती होती. संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ. ते हित करतात. हित करतात म्हणजे काय करतात? भगवत प्राप्ती करून देतात. आणि भगवत प्राप्ती करून देणारे असे जे सत्पुरुष साधू संत महात्मे आणखी कशाच्या माध्यमातून ते भगवत प्राप्ती करतात? संत तर लागतातच जवळ. संत ज्या जगाला योग्य मार्ग शिकवतात आणि संतांनी सांगितलेल्या मार्गाने जर ते सत्पुरुष साधू भक्त तर या मार्गाने चालत असतील तर ते संत कोणत्या मार्गाने चालतात? भगवत प्राप्ती करतात. ते काय करतात? भगवत चिंतन करतात, नामस्मरण करतात. आणि नामस्मरणाच्या या माध्यमातून त्या परमात्म्याला हस्तगत करतात. आणि असे अनेक सत्पुरुष अनेक संप्रदायात अनेक विभागातून होऊन गेलेले आजही आहे, निरंतर असतात. जगत कल्याण करतात तर संत येतात. येथे उपकारासाठी आले घर जावई घर जावई कुठी आले घर जावई धन्यवाद भजनी मंडळी, धन्यवाद मृदंगाचार्य, सर्व बालगोपाळ मंडळी सर्वांना धन्यवाद. हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य मृदंग सम्राट काय नाव आहे? संतोष महाराज दीक्षित ते स्वतः उपस्थित आहे. त्यांचं विद्यार्थी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. बरोबर आहे. आणि म्हणून त्यांची संस्था आहेत विद्यार्थी मृदंग शिकवण्याची, संगीत गायन वगैरे शिकवण्याची. त्यांचं सर्व विद्यार्थी मंडळ सप्ताहात सहभागी असतं. याही वर्षी आहे. म्हणजे हरिभक्तीपरायण रामकृष्ण महाराज चौधरी या भागातील त्यांचं चांगलं नाव आहे, चांगलं कार्य आहे, ते स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर आमचे हरिभक्ती आंभोरे महाराज अस्तगावकर ते स्वतः उपस्थित आहे. आणि आता चाल म्हणलेले काय नाव आहे महाराजांचं? नागनाथ महाराज बोर्डे. नागनाथ महाराज हरिभक्तपर्यंत नागनाथ महाराज. आणि सुंदर असे पहिली चाल म्हटलेले. त्यांनाही धन्यवाद. त्यांना सहकारी आमचे चिंचडगाव भजनी मंडळातील दत्तात्रय महाराज काळे.
त्या दोघाही गायनाचार्यांना धन्यवाद. सर्व विनेकरी आमचे उकिरडे महाराज, सोबदार मंडळी, सर्व उपस्थित सोबदार मंडळी, पेटी वादक, विनेकरी, भजनी मंडळी, गायनाचार्य, समस्त परिसरातील भजनी मंडळी, अनेक गावाची भजनी मंडळी उपस्थित आहे. एवढ्यानं टाळ नसल्यामुळे काही खाली बसलेले बरं का. टाळ तसे आपल्याकडे असतील भरपूर, टाळ कमी नाही, पण उभं राहण्याला सुद्धा जागा नाही जास्त, एवढा भरगच्च समाज. म्हणून परिसरातील गावं भरपूर आलेले असेल, नांदुरकी असेल, डोराळे, कोराळे, वेस, आणखी कोणते कोणते गाव आहे परिसरातून, कणकुरीकर आमचे सन्माननीय, कोणतं गाव, अंजनापूर, वेस, आणखी कोणतं गाव आहे पलीकडं, वाळकी, असे परिसरातून सर्व गावं या ठिकाणी उपस्थित सर्व भजनी मंडळाला धन्यवाद. जे गणेश सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक सन्माननीय बाबासाहेब पाटील टांगे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्याबरोबर सेठी पाटील, त्यांचं सर्व मंडळी, त्याचप्रमाणे आमचे चौधरी पाटील उपस्थित आहे, नांदुरकीकर आणि चौधरी सर आणि चौधरी पाटील जे राहत्याला असतात ते उपस्थित आहे. आणि आपण सर्वच म्हणजे महाराज, काय नाव आहे फेट्यावाले, गोसावी बाबा, आणि आपण सर्व भजनी मंडळी, गावाचे आजी माजी सरपंच, विद्यमान आजी माजी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, पदाधिकारी, सर्व चेअरमन वगैरे सर्वच उपस्थित आहेत. सर्वांची नावं माहिती नाही, सर्वांची नावं घेऊन वेळही घेत नाही, आपला वेळ अत्यंत कमी राहिलेला आहे आणि जवळजवळ 1 तासच वेळ आहे, तासालाही कमी म्हटलं तर बा हे नाही. आणि म्हणून आपण बहुसंख्येनं उपस्थित आहात. विशेष करून एवढ्या मंडळीला अन्नदान पंगत, सुंदर पंगत आहे महाराज. पंक्तीवाले जे अन्नदाते आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देईल. विठ्ठल हो, इकडचे मृदंगाचार्य उठले बरं का, काय नाव आहे यांचं, भोसले महाराज, दुसरे मृदंगाचार्य. दोन्ही मृदंगाची साथ संगत आपल्याला चांगली आहे. दोन्ही मृदंगाचार्य, सर्व भजनी मंडळी यांना मनापासून धन्यवाद. आणि आजची जी पंगत आहे, कीर्तन आटोपल्यानंतर लगेच ताबडतोब सुंदर पंक्तीचा गोड प्रसाद आपल्याला देता येते. आणि आजचे पंक्तीवाले ज्यांचा सहभाग आहे असे डांगे पाटील परिवार, काकड पाटील, जपे पाटील, शहाणे का रहाणे पाटील, लांडगे पाटील, कोकणे पाटील, चौधरी पाटील, ठोंबरे पाटील, थोरात पाटील, पगारे पाटील, जाधव पाटील, आवारे पाटील, शिंदे पाटील, गायकवाड पाटील, कर्डिले पाटील आदी करून जेवढे परिवार आहे, या सर्व परिवाराची आजची सुंदर पंगत आहे. प्रसाद गोड आहे, भरपूर आहे. आता कीर्तन होण्याचीच वाट पाहतो, पण कीर्तन नाटपेल अर्धा पाऊण तासात. लगेच 9च्या पुढे आपण जाऊ देणार नाही. आरती झाली की लगेच पंगत धरून बसायचं आहे. आमचे डांगे सर आहे उपस्थिती, धन्यवाद. विठ्ठल हो, कीर्तन रूपी सेवा करण्याकरता निवडलेला अभंग योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या परमकृपा आशीर्वादाने, परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी ब्रह्मलीन महंत सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या विशेष कृपा आशीर्वादाने, सराला बेटाचे महंत आदरणीय परमपूज्य महंत श्री रामगिरीजी महाराज त्यांचंही या ठिकाणी नाव लिहिलेले मार्गदर्शनपर, त्यांच्याही मार्गदर्शनाने, आणि आपल्या हरिभक्तीपरायण गुरुवर्य महंत रामानंद गिरीजी महाराज मुक्ताई आश्रम पुंतांबा ज्ञानपीठ यांच्याही प्रेरणेने असा हा सप्ताह संपन्न होतोय. वैकुंठवासी हरिभक्तपरायण सकाराम महाराज जाधव व वैकुंठवासी हरिभक्तपरायण चंद्रभान महाराज चौधरी यांच्या शुभ प्रेरणेतून आपला हा सप्ताह चालू झालेला आहे. ती परंपरा चालू आहे. गावकरी मंडळी आज तागायत आणि चालू ठेवलेली आहे. तेव्हा आयोजन अगदी उत्कृष्ट आहे. मंडप, लाइटिंग सर्व, विशेष करून साऊंड सिस्टीम सुद्धा चांगली आहे बरं का. त्यांनाही मनापासून धन्यवाद. काय नाव आहे साऊंड सिस्टीम वाले? नितीन महाजन, त्यांची सिस्टीम आहे. समोर कॅमेरा सुद्धा लावला, कॅमेरावाल्यालाही धन्यवाद. विठ्ठल जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा निवडलेला अभंग आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जे ईश्वर प्राप्ती करणारे, आतापर्यंत आपण पाहत होतो संत काय, साधू काय, सद्गुरू काय, श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज हे आपण वर्णन केलं. नाथ पंथातील असो, कुठल्याही पंथातील असो, हे जे संत महात्मे, तर हे संत महात्मे काय करतात? जीवनात भगवत प्राप्ती करून घेतात. ईश्वर प्राप्ती त्यांना होते. पण ती ईश्वर प्राप्ती करण्याकरता सहज होते का हो? देव काय बाजारचा भाजीपाला आहे? गेलं लगेच देव भेटला म्हणजे 25 वाऱ्यापासून आम्ही जातो पंढरीला. 25 वाऱ्याला गेलो तर देव लवकर भेटत नाही. पण त्या महात्म्याला तो देव कसा भेटतो, देव कशाच्या माध्यमातून भेटतो, असं त्यांनी काय केलेलं असतं. तर याचं स्पष्टीकरण आमचे तुकाराम महाराज म्हणतात
काय अभंगाची सुरुवात आपल्या 60 हरी जिही हृदय मंदिरी. ज्या ज्या भक्तांनी तो हरी म्हणजे तो परमात्मा. हरी कोणता? हरी एखाद्याचं सामान्य माणसाचं नाव असू शकतं. हा हरी नाही. हरी म्हणजे ईश्वर सृष्टी निर्माण करणारा. स्वर हरिरेव जगत जगदेव हरी ही सृष्टी निर्माण करणारा जो असा ब्रह्मांड नायक, अनंत कोट ब्रह्मांड नायक असा जो भगवान परमात्मा आहे. आणि त्याला हरी म्हटलंय. नुसतं हरीच नाव नाही त्याचं, त्याला हजारो नाव आहे. अनंते ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदागरी. अनंते ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदागरी. अनंते ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदागरी. वा 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 भजनी मंडळी. अनंते ब्रह्मांड उदरी हरिया बालक नंदागरी. हे अनंते ब्रह्मांड उदरी हरिया बालक नंदागरी. अनंते ब्रह्मांड उदरी हरिया बालक नंदागरी. पृथ्वी जाने तृप्त केली त्याची यशोदा भोजन हरी कोणता? हा हरी म्हणजे काय? हा कसा आहे? हा सर्वसामान्यातला हरी नाही महाराज. ज्याने पृथ्वी तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. ब्रह्मांडाला तृप्त करणारा हा परमात्मा यशोदेजवळ भोजन मागतोय, आई म्हणून हाका मारतोय. पण हा सामान्य नाही महाराज. सामान्य रूपाने दिसत असेल पण सामान्य नाही. नवल केवडे केवडे. आवाज चांगला करा व्यवस्थित जरा साऊंड सिस्टम वाले. विठाला विठाला विठाला. ओ नवल आहे त्या परमात्म्याचं. काय नवल महाराज? हे ब्रह्मांड कसं निर्माण झालं असेल? हे नवल आहे. सामान्य घर बांधायचं म्हटलं तरी त्याला बांधणार कोणीतरी असतो. झोपडी बांधायची म्हटलं तरी बांधणार कोणीतरी असतो. ब्रह्मांड आपोआप निर्माण होईल का? काही लोक म्हणतात हे देवाचा काय संबंध याच्यात? हे आपोआप काय म्हणतात त्याला निसर्गाचा सृष्टी निर्माण झाली. काही लोक निसर्गवादी असतात, काहीला धर्म मान्यच नाही. काही बहादूर तो म्हणतात आम्ही निधर्मवादी. आले कुठून निधर्मवादी? काहीला धर्मच मान्य नाही, देव मान्य नाही, शास्त्र मान्य नाही. हे देवच नाहीत पण ही सृष्टी निर्माण झाली कशी? सृष्टी निर्माण आपोआप होऊ शकत नाही. याला निर्माण करणारा आणि कुणीतरी असला पाहिजे. जो निर्माण करतोय आणि त्याला ईश्वर म्हणतात, त्याला हरी म्हणतात. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्य होते पाही, अवघे शून्य होते पाही, अवघे शून्य होते पाही, अवघे शून्य होते पाही. कानोबा तेरे तेरे ते, कानोबा तेरे तेरे ते. जेथे ढालगत निर्माण झाली, तेथे ढालगत निर्माण झाली, जेथे ढालगत निर्माण झाली, तेथे ढालगत निर्माण झाली.
काहीच नव्हतं, मग ही सृष्टी निर्माण झाली कशी? पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पाही. शून्यमय आकार, आणि शून्य म्हटलं की त्या शून्याला फारशी किंमत नसते. पाठी घेतली आणि त्याला शून्य लिहिला, 1 शून्य 2 शून्य 10 शून्य लिहिला, पण नुसता शून्य आहे. त्या शून्याला काही किंमत आहे का पाठीवर? किंमत नाही असं नाही. त्या शून्याच्या पहिल्या शून्याला जर खाली रेग ओढली तर तो झाला येईल बरं का. मारा शून्य होता, पहिल्या शून्याला रेग ओढली, आता त्याच्यावरचे शून्य, किंमत वाढली ना. शून्यमय आहे, पण त्याला आधार काय? आमचे गुरुवारे ब्रह्मलीन वैकुंठवासी महंत सद्गुरु श्री नारायण गिरीजी महाराज सांगत असायचे, शून्य आहे. शून्याला जरी किंमत नसली पण शून्याला आधार काहीतरी असेल. आधाराशिवाय शून्य सुद्धा नाही बरं. तुम्ही म्हणाल काय आधार आहे? आमचे महाराज सांगत असायचे, बापू त्या पाठीवर जो शून्य लिहिलेला आहे, पाठी झाला हा आधार. पाठीच नसेल तर शून्य कशावर? तसे सृष्टी काहीच नव्हतं, शून्यमय आकार, पण शून्य आला कुठून? शून्याला आधार काय? तर शून्याला सुद्धा आधार ईश्वर ब्रह्मशक्ती आहे. शून्य दाखवणारा कोणतरी असेल, आणि तसा तो आधारभूत म्हणजे भगवान ईश्वर परमात्मा. ईश्वर सर्वभूतानां हृदये अर्जुन तिष्ठति, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. शून्यमय आकार आहे, पण त्याला निर्माण करणारा. आणि भगवान म्हणतात, मी पितामहाचा पिता, पितामहस्य जगतो माता धाता पितामह, मी सृजी पाळी संहारी. भगवान म्हणतात, मी सृष्टी निर्माण करतो. गतिर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरोत, प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम. ऐसा जो मी समर्थू, तुम्ही जगाचा नाथू, गगनायचा साक्षीभूतू, तोही मीची. ब्रह्मांडाला साक्षीभूत कारणभूत असा भगवान ईश्वर परमात्मा. आणि त्याने हे सृष्टी निर्माण केली. त्याने काय केलं? त्याला एकट्याला कर्मेना, शून्यमय होतं एकटा परमात्मा, त्याला कर्मेना त्याने अगोदर माया निर्माण केली, आणि मायेकृत हे विश्व निर्माण केलं. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काहीच जेत नाही तो प्रकृतीचा भरता पाही. काहीच नाही त्या ठिकाणी सृष्टी निर्माण झाली कशी? आणि याचा अर्थ भगवंताने संकल्प सुरल्याबरोबर अगोदर माया निर्माण केली. ती माया कशी? त्या मायेकृत हे विश्व निर्माण केले. या विश्वात आपण सर्व जीव आलेलो आहे, भगवंताच्या विश्वात. पण मायावी सृष्टी आहे. माया कोणाची आहे? माया कोणी निर्माण केली? आणि ती माया कशी आहे? भगवान म्हणतात, दैवी हे श्याम गुणमयी मम माया दुरत्ययः, मामे वै प्रपद्यन्ते माया मेतां तरन्ति. भगवान म्हणतात, माझी माया तरुण जाण्याकरता फार कठीण आहे, अवघड. एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया येईल धडिया सरले माया जाळ. मायावी संसारात आपण असल्यामुळे मायाच्या पलीकडे ईश्वरींमध्ये माया, आणि त्या दोघांच्या मध्ये आपण आहे. तो ईश्वरच कळत नाही महाराज. भगवंतानेच निर्माण केला आपल्याला, आणि तरी जीव त्याला ओळखत नाही. माझी मी नवती, माझी मद नोळखती, अहम ममता भ्रांती मती मंद झाली. भगवान म्हणतात, मीच निर्माण केले ना. आई बापापासूनच आणि संतती निर्माण होते. काही बादर आई बापालाही मानित नाही ना, काही बादर आई बापालाही ओळखत नाही, नाही सेवा करीत, नाही भजत. काही बादर तर म्हणतात, जाऊ दे त्यांना वृद्धाश्रमात आम्ही पैसे पुरवतो. काय वृद्धाश्रमात घालण्याकरता यानं जन्माला घातलं, जे जन्म देतात त्यांना सुद्धा काही मानत नाही, विचारित नाही, सेवा करीत नाही. अशा संततीबद्दल त्यांना समाधान होणार नाही. विठ्ठल विषय लांबत त्याला सांगायचं पर्यंत असा हा जो भगवान परमात्मा ज्याने ब्रह्मांड निर्माण केलं, त्याला एकट्याला कर्मेना. कधी कधी माणसं गावात बसलेले असतात, चारतून एखादा मनुष्य आला गावात बसलं, पण त्याला कर्मेना एकट्याला. तो काय करतो मग बरं का महाराज? फोन करतो, मोबाईलवर मित्रमंडळीला बोलावले मारुतीच्या मंदिरात, नाही तर नवनाथाच्या मंदिरात. एकटा बोलून काय करतो? काय बाजारतो असे मारुतीच्या ओटावर पत्त्याचा डाव. आता मारुती मंदिर पत्त्याच्या डावा करताय. मंदिरात जाणं इथपर्यंत चांगलं, पण पत्त्याचा डाव खेळण्याकरता मंदिर बांधलेलं नसतं. लोक काही करतात, मनाला येईल तेव्हा. अंगा मनाशी रुचावे, ही तुली कृत्या कृत्य नाठवी, करणी याची नावी फलतीची करी. काही करतात, असो काही करणारे तर सोडून द्या. पण याच भूमीमध्ये संत महात्मे येतात, ते विचार करतात ज्या भगवंताने हे विश्व निर्माण केलं, भगवंताच्या कृपेने आपण या ठिकाणी आलोय, त्यांची ओळख आपण ठेवली. ते ओळखतात देवाला. ओळखिला हरी धन्य ते संसारी, ओळखिला हरी धन्य ते संसारी, घरी सिद्धी. ते हरीला ओळखणारे असतात महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी हरीला ओळखलं.
निवृत्तीनाथ महाराज आधी ही परंपरा, तसं नाथाच्या माध्यमातून, हरिभक्तीच्या माध्यमातून, हरिभजनाच्या माध्यमातून आणि असे जे जे भक्त होऊन गेले आणि त्यांनी भगवत भक्ती केली, चिंतन केलं, चिंतने चिंतने तद्रूपता, भगवत मनुष्य जन्माला येऊन भगवत भक्तीच केली पाहिजे. शरीर कशा करता दिलं देवाने? पाही पा शरीराची या गावा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पाही पा शरीराची या गावा, जया लागी आले ती पांडवा, तो कार्यार्थ वागवा सांडोनिया. मनुष्य शरीर रूपी गावाला आपण आलो कशा करता? देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजया ज्या परी. ज्या कामाला, ज्या गावाला, ज्या कार्याकरता आलो त्याचा विसर पडू नये. भगवत प्राप्ती करण्याकरता आपण आलो आहे. मग या करता शरीर दिलं, भगवत प्राप्ती करण्याकरता देह दिला. सर्वांना नाही भजन कळत, सर्वांना नाही देव आवडत. देव धर्म म्हटलं की काहीच्या काय, पण पंगत बसली, सर्वांनी घेतले. एक वाढणार आग्रह करून वाढ, पण घेणारा म्हणतो मला ना, एकच जण म्हणतो मला का? अहो त्याने सांगितलं गावरान तुपातले चांगले पकवान नाही, सुंदर आचार्य सुद्धा अगदी उत्कृष्ट आहे, तो आग्रह करून वाढतो. आग्रह करून वाढणारा पाहिजे. सुगरणी आणि उदारे, ज्ञानेश्वर महाराज, सुगरणी आणि उदारे, रसज्ञानी जेवणारे काय. आणि म्हणून तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वा सुगरणबाई असावी, चांगला स्वयंपाक करणारी असावी, आणि पाहुणे आले तर आग्रह करून वाढणारे, नाही तर मग पाहुण्याच्या ताटात काहीच नाही आणि नुसतं जवळ जायचं, हवं का हवं का. खाणारा म्हणतो तुमचं डोंबलं खावं का. विठाला मनुष्य उपाशीन मारवाडी फुलकी टाकली ताटात, संपली, पण पुन्हा विचारत हवं का हवं का. नुसतं हवं का काही ताटात तर काही सांगायचे तात्पर्य. स्वयंपाक करणारा तसा चांगला श्रीमंत. आणि ज्ञानेश्वर महाराज सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. अहो जेवणारा रसज्ञ पाहिजे, नाही तर तो कशातही काही खातो. जेवणाराही चांगला पाहिजे, खाणाराही डायबिटीस वाला नसावा. तसं पक्वान्न चांगलं आहे, खाणारा म्हणतो डायबिटीस वाढू नका. पक्वान्न चांगलं आहे, गुलाबजाम चांगलं आहे, पण खाणाऱ्याला चालत नाही ना. तो ज्वारीची भाकरी नांबड्याची भाजी खाणारा, त्याच्या पुढं गावरान तुपातले गुलाबजाम ठेवले, त्याला उपयोग नाही. विठाला विठाला. काही गोष्टी चांगल्या असतात, सर्वांना आवडत नाही. याचं पुष्कळ उदाहरण सांगतात, पण वेळ वाढत चाललेला आहे. एकच उदाहरण ज्ञानेश्वरीचे मी सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर एका ओळीमध्ये उदाहरण दिलेलं आहे. द्राक्ष रसा आम्र रसा, वेळी तोंड सडे वायसा, का डोळे फुटती दिवसा डुडुळाचे. माऊलीने एका ओवीमध्ये दोन दृष्टांत दिले मला, फार सुंदर दिले. त्याच्यात एक कावळ्याचा दृष्टांत दिला. आणि उन्हाळ्याचे दिवस असतात, सुंदर आंबे पिकलेले असतात, द्राक्ष पिकलेले असतात, आणि अशा वेळेला माणसं आवडीनं खातात, द्राक्षही खातात आणि आंब्याचा रस वगैरे करून आपण खातोच ना. पण अशा वेळेला तो कावळा जवळून जातो बरं का, आंब्याच्या झाडाचे फळही लागले, काही झाडावरचे फळही पिकलेले असतात, द्राक्षही पिकलेले असतात, पण आंबा पाहतो आणि बाजूला निघून जातो. तो कावळा आंब्याच्या जवळ खात नाही का. ज्ञानेश्वर महाराजांनी कारण सांगितलं का खात नसेल बघ, त्याचं तरी काहीतरी कारण असेल ना बरं का. आंबोरे महाराज ज्ञानेश्वर माऊलींनी कारण सुद्धा सांगितलं की जेव्हा आंबा पिकलेला आहे त्यावेळेला नेमकंच त्या कावळ्याचं तोंड आलेलं असतं आणि त्याला तो आंबा आवडत नाही. द्राक्ष रसा आम्र रसा, वेळी तोंड सडे वायसा. कावळ्याला वायसा शब्द वापरला, त्या कावळ्याचं त्याच वेळेला तोंड आलं का, चांगला रस प्राप्त होण्याचे. तसं परमार्थ चांगला आहे हा रस घेण्याच्या वेळेला. आणि बरेच लोक गावगावात सप्तसोयीची होऊ देत नाही. विठाला समजायचं त्यांचं तोंड आलेलं, जास्त काही बोलले पाहिजे. आपला हा परिसर चांगला आहे, आपल्या परिसरात लोक आवडीनं करतात, आपला विषय. काही काही गावामध्ये लोक सप्ताह होऊ देत नाही व्यवस्थित. मला विचारलं का माझं नाव टाकलं, आपल्या गावाचं मोठं भूषण ऐकून आनंद वाटला. नावाची कशाची इच्छा नाही, पण अन्नदानात लोक सक्रिय असतात, नामस्मरणात सक्रिय असतात. म्हणून हा भंडारा इतक्या वर्षापासून परंपरा टिकून आहे. संतांच्यावर विश्वास आहे आणि भगवत चिंतन करण्याची आवड आहे, खर्च दान धर्मही करण्याची आवड आहे.
अंदर मग अशा ठिकाणी नाही करता मग करता कोणत्या ठिकाणी एरवी संसारात होतच असतं एवढे दुष्काळ परिस्थिती असतानाही फारसं आता यंदाचं वर्ष फार शेतकऱ्याला फारसं काही चांगलं नाही पाणी पाऊस भरपूर नाही उगा पाऊस तर सलाईन टाईप चालू आहे पिकापुरता जेमतेम पण आणि पाणी भरपूर वाहत नाही विहिरीला पाणी नाही असा हा दुष्काळच आपला हा पट्टा एरवी तरी कायमस्वरूपी आपला हा दुष्काळाचा पट्टा आहे फारसं मला वाटतं कॅनलची सोय नाही कॅनल नाही पाणी आलेलं अजून का आलेलं आहे अजून नाही कॅनल पलीकडून काही भागात कॅनलचं पाणी आहे पण आपल्याकडे हा दुष्काळ पट्टा असल्यामुळं फारशी सोय नाही पण भविष्यात नाथ महाराजांच्या नवनाथ महाराजांच्या कृपेनं आपली सुद्धा पाण्याची सोय व्हावी भगवंताने पाणी आपल्याला द्यावं ही या निमित्तानं नवनाथ महाराजांना प्रार्थना विठ्ठल विठ्ठल हो जवळूनच निळवंडाचं पाणी चाललं म्हणतात आपल्याकडे येतं का नाही येणार आहे का तेव्हा यायला पाहिजे पुढारी मंडळी पदाधिकारी आमदार खासदार नामदार मंत्री महोदयांनी प्रयत्न करून राहिलेले 5 गावं यांनाही पाणी पुरवण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारची सद्भावना विठ्ठल विठ्ठल हो देईल देव परमात्मा त्याच्या मनात असेल विषय एवढाच चालला की अडचणीचे दिवस असताना सुद्धा आपण सप्ताह फार मोठ्या प्रमाणात करीत आहात याबद्दल मी गावकरी मंडळीला सप्ताह समितीला मनापासून धन्यवाद देतो आपण आवडीचे माणसात आवडीचे असावे लागतात आणि आवडत नसेल तर सवड होत नाही मनी नाही भावन देवा मला पाव त्याला आवड पाहिजे आणि म्हणून असे आवडीचे जे भक्त आहे ते भगवंताची भक्ती करतात जे आवडीचे नाही त्याच्याकरता आपण ज्ञानेश्वर महाराजांचे उदाहरण पाहिजे परमार्थ चांगला आहे चांगले नाम गोमटे रूप निवती डोळे हरती पाप चांगलं काय जगात फक्त परमार्थ आणि तो परमार्थ केला म्हणजे नाथ महाराजांच्या सारखे संत एकनाथ महाराजांच्या सारखे नामदेव महाराजांच्या सारखे ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे असे जे सत्पुरुष आहे त्यांनी परमार्थ म्हणजे चांगलं काम केलेलं आहे किती परमार्थ कसा केला तुझ्या नवाही नगा देवराया देवराया बहु आवड जीवा पातोनिया जीवा पातोनिया तुझ्या नवाही नगा देवराया देवराया बहु आवड जीवा पातोनिया बहु आवड जीवा पातोनिया बहु आवड जीवा पातोनिया बहु आवड जीवा पातोनिया कानडिया विठोबा कानडिया कानडिया बहु आवड जीवा पातोनिया बहु आवड जीवा पातोनिया जीवापासून देव आवडतो ते ज्ञानेश्वर महाराज अंतकरणापासून देहाच्या पेक्षा आणि देवावर ज्यांची निष्ठा आहे ते नामदेव महाराज देह जावो अथवा राहो देह जावो अथवा राहो पांडुरंगी रण भावो पांडुरंगी रण भावो चरणाना सोडी सर्वता आणा तुझी पंढरीनाथा चरणाना सोडी सर्वता चरणाना सोडी सर्वता चरणाना सोडी सर्वता तुझी पंढरीनाथा चरणाना सोडी सर्वता चरणाना सोडी सर्वता देह पडेपर्यंत ज्यांनी भक्ती सोडली नाही ते नामदेव महाराज ते ज्ञानेश्वर महाराज काय भक्ती केली महाराज तीच परंपरा सांगून गेलो मग अशी सद्गुरू गंगागिरीजी महाराज आणि परमपूज्य ब्रह्मलीन महंत सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांनी अशी कडेलोटीची भक्ती केली की हल्लीच्या काळात परमार्थ भक्ती करणं इतकं अवघड नाही महाराज सर्व साधनं उपलब्ध आहे हल्लीच्या काळात आणि पूर्वीच्या काळात या महात्म्यांनी जी परंपरा टिकून ठेवली त्यांचे फार मोठे उपकार आहे सद्गुरू नारायणगिरीजी महाराज श्री क्षेत्र सराला भेटायची परंपरा ज्यांचा सप्ताह आता आहे मला वाटतं उद्या परवापासूनच चालू होतो सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचा सुद्धा सप्ताह या वेळेला 10 तारखेपासून आहे मला वाटतं 10 ते 17 तारखेपर्यंत सिन्नर तालुका कोणतं गाव आहे शहा पंचाळे ते परिसरामध्ये
पण 177वा हा सप्ताह आहे. 177 ब्रिटिशांच्या काळात सुद्धा 100 वर्ष तो सप्ताह झाला. ही परंपरा अशा संकट काळामध्ये सुद्धा सप्ताह बंद पडला नाही, भजन बंद पडले नाही. काय मोठी तपस्या आहे, काय मोठी परंपरा आहे. तेव्हा त्या सप्ताहाला आपण भाविकांनी त्या सप्ताहाची नोंद घ्यावी. ज्यांना ज्यांना जाता येईल त्यांनी जाण्याचा प्रयत्न करावा. 10 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट शहापंतळा, सिन्नर तालुका, नाशिक जिल्हा, गंगागिरीजी महाराजांच्या नावाने असे सप्ते चालत आलेले. तेच भजन सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी कथा कीर्तनाच्या माध्यमातून सराला भेट आपल्या परिसरात कीर्तन केली, सेवा केली. त्यावेळेला अडचणी फार होत्या, रस्त्याच्या सोयी नव्हत्या. बेटात जायचं म्हटल्यानंतर आता रस्ते झाले अलीकडच्या काळात. पूर्वी माळेवाडीपासून नाऊरपासून गाड्या त्या ट्रॅक्टरने पेटात ओढून न्याव्या लागत असायच्या. महाराज गाडीत बसलेले असायचे आणि गाड्या फसायच्या. ट्रॅक्टर एखादा बोलवायचा आणि मग गाडी ओढीत ओढीत त्या गंगथडीपर्यंत, गंगेपर्यंत, गोवर्धन बाजू. आणि पानकाळ्याचे दिवस असेल तर चहू बाजूने पाणी बघ गंगेला, आणि त्या पाण्यामध्ये रात्री 11 वाजू 12 वाजू महाराज गाडीतून उतरले की त्या होडीमध्ये बसायचे. आणि ती होडी सुद्धा अंबोरे महाराज फुटलेली होडी असायची. फारशा साधन सुविधा त्यावेळेला नाही. महाराजांचा स्वभाव सरळ आपलं कसं असेल तसे धकून घ्यायचं. 2 विद्यार्थी, आम्ही जेव्हा बेटात 20-25 वर्ष होतो, 2 विद्यार्थी ते पाणी उपसण्याकरता बादली घेऊन ते पाणी उपसायचं काम करायचं आणि महाराजांनी त्या होडीत बसायचं. पण शिवाय रात्री अपरात्री अमावस्याची रात्र असेल आणि अंधार प्रसंग असेल, पण दुथडी चौकडं पाणी असेल, ती होडी जाताना कधी कधी त्या खडक असायचे गोवर्धन बाजूला, खडकावर होडी आदळायची, इकडे तिकडे व्हायची, अशी पलटी होण्याचा संभव असायचा. 4-2 विद्यार्थी बरोबर असायचे. असे अनेक वेळेला काही प्रसंग. आम्ही एकदा महाराजांच्या बरोबर होतो रात्री अपरात्री, इकडेच बाकली परिसरातून कार्यक्रम करून महाराजांचा. आणि रात्री 12ला 11:30ला त्या होडीमध्ये बसले. 12 वाजता चौ बाजूने पाणी होते, ते खडक बुजलेले होते. खडक समजला नाही, होडी चालवणाऱ्या कोणी एका खडकावरच ती होडी गेली. ती पलटी व्हायला असा प्रसंग पाहू लागला. विद्यार्थी घाबरले, पण महाराज मात्र बिनधास्त होते. विद्यार्थीची अवस्था पाहून महाराज म्हटले, पोराव घाबरू नका, बिलकुल आपल्याला काही होत नाही. का? ज्या देवाचा आपण काही तमाशाला गेलो नाही म्हणे, कीर्तनाला गेलो आपण. ज्या देवाचं भजन करतोय तो देव आपल्याला मरू देणार नाही. विठाला सांगायचं तात्पर्य ही आणि सहनशीलता ही देवावर निष्ठा. काहीच नाही घडलं महाराज, देव काय मरू देतो का? पण निष्ठा किती देवावर आहे, मी याच्याकरता हा प्रसंग सांगितला. आणि अशा अनेक प्रसंग ज्यांनी अनुभवून आपल्या जीवनामध्ये देवाची भक्ती कधी सोडली नाही. आणि अशी भक्ती जे करतात त्या भक्तीच्या माध्यमातून त्यांना काय प्राप्त होतं, तर आमचे महाराज जेव्हा आपण सेवा करण्याकरता निवडले अभंग आहे, त्या अभंगाच्या प्रथम चरणातून भक्ती करून हे साठविला हरी, 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 एक हृदय
धन्यवाद भजनी मंडळी, गायनाचार्य मंडळी, या सर्व कार्यक्रमाची सांगता हरिभक्तपरायण परमादरणीय आमचे गुरुबंधू महंत उद्धवजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे. किती तारखेला? तारीख 12 तारखेला. आणि टाइम कीर्तनाचा दुपारी 2 वाजता. बाहेर माणसाचा दुष्काळ नाही आपल्याकडे आणि अन्नदानाचाही दुष्काळ नाही. तेव्हा अशा दररोजचे एवढे माणसं असतात. धन्यवाद. विठाला गावकरी मंडळीला सप्ताह समितीला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे. तुमच्याकरता जगद सर्वांनी टाळ्या वाजवा. ठोपार ठोमाई ठोपार जय जय ठोपार धन्यवाद सप्ताह समितीच्या मंडळीला उपस्थित. धन्यवाद. अशी बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. वेळ बसा वेळ बराचसा झालेला आहे आणि अभंगाच्या प्रथम चरणापर्यंत येऊन पोहोचलो महाराज आपण. बरं अजून अभंग सोडवायचा पूर्ण आणि पूर्ण अभंग सोडवायचं म्हणजे आता या वेळेत होणारच नाही, कारण 9ला आपल्याला जय विठ्ठल करायचं आहे. 15 मिनिटं बाकी आहे. फक्त राहिलेला अभंगाचा भावार्थ मी संक्षिप्त सांगून जातो. मध्ये मात्र आता कोणी प्रमाण देऊ नका. चाले सुद्धा सरळ म्हणता येईल तर आपण सरळ म्हणून घेऊ. विठाला त्यांच्याकडे गुरुवारी महाराजांच्या बरोबर आम्ही जात असायचो म्हणून उल्लेख केला बरं का. माननीय माजी आमदार घोगरे दादा, चंद्रभान पाटील घोगरे दादा होते त्यावेळेला. कदाचित त्यांना माहिती आहे पण आम्ही जात होतो की नाही माहिती नसेल. आम्ही लहान लहान विद्यार्थी होतो भेटत त्यावेळेला. तेव्हा लोणीमध्ये काल्याचं कीर्तन गुरुवारी महाराजांचं असायचं. द्वादशी श्रावण मध्ये द्वादशी. आणि दादांच्या वाड्यामध्ये भोजनाचे प्रसंग असायचे, वार्षिक असायचे दरवर्षी. 25 वर्ष आम्ही महाराजांच्या बरोबर जात होतो. ते पूर्वीचा काळ एक 20 वर्षापूर्वीचा. विठाला विठाला हो आठवण आली म्हणून बोलून गेलो. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, असा एक नियम आहे. असो सांगायचं तात्पर्य, आज आपण बहुसंख्येनं उपस्थित आहात आणि आजच्या कीर्तनरूपी सेवा करण्याकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराजांनी या अभंगात हा उपदेश केलेला आहे. उपदेशपर अभंग आहे की ज्या मनुष्य जन्माला येऊन आपण भगवत प्राप्ती केली पाहिजे पण आपण करत नाही. आणि ज्या सृष्टीमध्ये संत महात्मे येतात आणि ते संत महात्मे ईश्वर प्राप्ती करण्याकरता प्रयत्न करतात. तो काय प्रयत्न तर त्यांनी भक्तीचा प्रयत्न केलेला आहे. ते आतापर्यंत परंपरेने सांगून गेलो सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या पर्यंत. ही सर्व परंपरा आपली भक्तीची आहे. पण ही भक्ती करत असताना
भक्तीच्या माध्यमातून त्यांनी काय केलं तर महाराज म्हणतात तो हरी आपल्या हृदयात साठवला. साठविला हरी जी हृदय मध्ये, जी हृदय मध्ये, जी हृदय मध्ये. साठविला हरी जी हृदय मध्ये, हृदय मध्ये, तुकाराम महाराजांनी असा प्रश्न केला आपल्या समोर सांगितलं की ज्यांनी ज्यांनी तो हरी आपल्या हृदयात साठवला. पण हरी म्हणजे काय, तो हृदयात साठवायचा कसा, साठवण्याकरता काय केलं पाहिजे, तो आतापर्यंत कुणी कुणी साठवला, असे अनेक प्रश्न निर्माण. हे सर्व प्रश्न एका कीर्तनात नाही सांगता येणार. तो आतापर्यंत कुणी साठवला तर बऱ्याच लोकांनी साठवला. त्याच्यापैकी महत्वाचे काही नावं सांगून जातो आणि त्याच्याबद्दल एखादा दृष्टांत आपण पाहूया. त्या हरीला कुणी कुणी हृदयात साठवलं आणि हृदयात साठवल्यावर काय होतं ते आपण पुढे पाहणार आहे. साठविला हरी जी हृदय मंदिरी, ज्यांनी हृदयरूपी मंदिरात हरी साठवला, असे काही नाव आपल्याला सांगतात सत्पुरुषांचे. त्या नावापैकी एक नाव म्हणजे श्री संत सावता महाराजांच्या सारखे संत. त्यांनी काय केलं, हरीला हृदयात साठवलं. अहो जनाबाईंनी साठवलं तर, आणि त्या जनाबाईने त्या पांडुरंगाची भक्ती करून आणि साठवलं हृदयात हरीला. तर त्या जनाबाईचा एवढा मोठा अधिकार होता, भगवान पांडुरंग परमात्मा ते ते दळायचं काम होतं ना पूर्वी, तर दळू लागत असे जनाबाईंना. त्याचं काय कारण आहे, त्याच्यामुळं हरी त्या जनाबाईंना आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले आणि अनेक प्रमाणात येत. जनाबाईनं जसं साठवलं पांडुरंगाला हृदयात, तसंच मारुतीरायाने साठवलं प्रभू रामाला. असे अनेक उदाहरण सांगता येईल. मारुतीरायाने सुद्धा त्या प्रभू रामाला राम पंचायतून काढून दाखवलं महाराज. दृष्टांत पूर्ण आपण पाहतो, पण त्यापैकी सावता महाराजांचं एक दृष्टांत आपण पाहूया. नुकतीच सावता महाराजांची पुण्यतिथी होऊन गेली. काय अधिकार आहे सावता महाराजांना, की सावता महाराजांना स्वतःचा मळा शेती सोडून पंढरीला जावं नाही लागलं. कधी काळी जात असे ते, पण जाऊ नये असं नाही. पण सावता महाराजांनी सांगितलं आपलं आणि आपल्या प्रारब्धानं आपल्या वाट्याला जे आलेलं आहे ते सोडून आणि आपलं कर्म आपलं कार्य सोडून आणि नुसता धर्म करायचं. काही लोक कर्म त्या धर्माच्या नावावर कर्म सोडून देतात, पलायन करतात. पलायनवाद आमच्या शास्त्राला देवालाही मान्य नाही. भगवान कृष्ण परमात्मा गीतेचा उपदेश करताना अर्जुनाला सांगतात कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर माते संवस्त्व कर्मणी. उठी घे धनुष्यबाण सांडी हे मूर्खपण संग्रामी कवन कारुण्य तुझे. कुरुक्षेत्र युद्धाच्या प्रसंगी अर्जुन तो धनुष्यबाण सोडून दिला. कौरव पांडवाचं युद्ध 18 सैन्य समोर आहे. युद्धाला आलेला अर्जुन भगवान कृष्णाला बरोबर सहकार्य म्हणून घेतलं. भगवान कृष्ण परमात्मा द्वारकाधीश पांडवांच्या बाजूला होता. ज्ञानदेव म्हणे व्यासाचे खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. भगवान आले, युद्धाला आरंभ. आणि तेवढ्यात अर्जुनानं पाहिलं समोर भीष्माचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य वगैरे भाऊबंद आपते नातेवाईक. ते पाहिल्यानंतर शिथिल झाला. अर्जुन विचार करतो आपल्या धनुष्यबाणाने हे मरतील कदाचित, या धनुष्यबाणाने यांना मारायचे पाप होईल म्हणून ते शिथिल झाला. शौर्यवृत्ती निघून गेली, दयावृत्ती निर्माण झाली. आणि दयावृत्तीने अर्जुनाने काय केलं, धनुष्यबाण ढिलं झालं, हातातून खाली ठेवलं. म्हटलं मी युद्धच करीत नाही. भगवान म्हटलं काय युद्ध करीत नाही म्हणे माझ्यामुळे हे मारणार आहे. भगवान म्हणतात तू कोण यांना मारणार आहे, मी सुजी पाळी संवारी. तू फक्त तुझं कर्तव्य कर. तू कोण आहे, क्षत्रिय आहे. क्षत्रियाचं कर्तव्य काय, क्षत्रियारणी पळवून जाणे कोण सायला जिरवाणे. क्षत्रियाने युद्धातून पाठ दाखवून जाऊ नये, विजय होईल नाही तर पराभव होईल. क्षत्रियाने युद्ध केलं पाहिजे, क्षत्रियाचं कर्तव्य. तसं तू आता धनुष्यबाण घे, मार या दुष्टाला. उठी घे धनुष्यबाण सांडी हे मूर्खपण. अज्ञान सोडून दे अर्जुना, धनुष्यबाण घे, मार या दुष्टाला. हा उपदेश केला. याचा अर्थ कर्माचा आणि त्याग करायचा नाही सांगितला. धर्माच्या नावावर कर्म त्यागतात माणसं. आमचे तुकाराम महाराज म्हणतात आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. ओ तुकाराम महाराज म्हणतात माझ्या प्रारब्धानं माझ्या वाट्याला जे आलेले नामस्मरण ते मी करणार आहे. तसं अर्जुनाला झालं युद्ध करतो, युद्ध सोडून निघालेला अर्जुन आहे, त्याच्याकडून युद्ध करून येतो. तसं मी सांगत होतो कशा करता. सावता महाराजांनी सांगितलं शेती उद्योग धंदा व्यवसाय हे करत असताना हे आपलं कर्म आहे, हे सोडून नुसतंच मंदिरात जाऊन जप करायचं हे योग्य नाही. म्हणजे हे करू नये असं नाही, पण हे करत असताना कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल, भवश्रम सुख होईल दुःखाचे. आणि आपलं कार्य अगोदर करणे
योग्य आहे. म्हणून ते स्वतः शेती करीत होते. ती शेती कशी करीत होते? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, विठाबाई माझी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी. सावत्याने केला मळा विठ्ठल पायी गोळीला गळा, विठ्ठल पायी गोळीला गळा, विठ्ठल पायी गोळीला गळा. सावत्याने केला मळा विठ्ठल पायी गोळीला गळा, विठ्ठल पायी गोळीला गळा, विठ्ठल पायी गोळीला गळा. सावता महाराजांनी श्री संत शिरोमणी सावता महाराजांनी मळा म्हणजे शेती अशी केली महाराज. कांदा काय भाजीपाला काय आजच आपण करतो असं नाही. तेव्हा सावता महाराजांच्या पासून कांदा हे पीक चालू आहे. पण हे करत असताना शेतीचं कांदा पिकवत असताना त्या कांद्यामध्ये सावता महाराज काय पाहत होते बरं का सरपंच? काय पाहत होते? विठाबाई पाहत होती. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. त्या कांद्यातही ते विठ्ठल दिसत होता त्यांना. तुम्ही आम्ही कांदे पिकवतो आपल्याला विठ्ठल नाही दिसत. 5,000चा भाव कधी होईल कांद्याला? आपण कांद्यात पैसा पाहतो, पैसा मेरा परमेश्वर. आणि सावता महाराजांच्या सारखे संत ते कांद्यात विठ्ठल पाहत होते. म्हणजे शेती आणि संसार करूनही त्यात परमात्मा पाहत होते. विठ्ठल विठ्ठल. याच त्यांच्या भक्तीमुळं आणि परमात्म्याला पांडुरंगाला पंढरी सोडून सावता महाराजांच्याकडे यावं लागलं. आणि ते येत असताना चालता चालता सांगून जातो थोडक्यात दृष्टांतामध्ये ते किती सावता महाराजांना सहकार्य केलं पांडुरंगानं. सेवा करतो पांडुरंग भक्ताची. सावता महाराजांची सेवा केली. सजन कसा या विकुलागी, सजन कसा या विकुलागी, माळ्या सावत्याचा गुरुगुलागी, चर्मरंगू लागे रोहिदासा संगे, चर्मरंगू लागे रोहिदासा संगे, चर्मरंगू लागे रोहिदासा संगे, चर्मरंगू लागे रोहिदासा संगे. दोख्या मेळा संगे डोरे होरी, दोख्या मेळा संगे डोरे होरी, दोख्या मेळा संगे डोरे होरी. अनेक संतांची सेवा केली मला. अनेक संतांची सेवा केली. चर्मरंगू लागे रोहिदासा संगी. रोहिदास महाराजांच्याही बरोबर आणि ते काय जोडे वगैरे रंगून म्हणजे सेवा करीत असे भगवान. तसं सावता महाराजांची सेवा करीत असे. अधिकार तसा होता. आणि सावता महाराजांचा काय अधिकार आहे हे दाखवण्याकरता एक प्रसंग असा होता. थोडक्यात सांगतो हे 2-5 मिनिटांमध्ये. त्यावेळेस एक कुर्मदास नावाचा भक्त होता पैठणचा. आणि पैठणची आषाढी वारीची दिंडी निघाली बरं का पंढरीला. दिंड्या पायी पूर्वीपासून चालत आलेल्या. ती दिंडी जेव्हा निघाली पंढरपूरकडे आषाढी वारी होती. आणि पैठणमध्ये मुक्काम दिंडीचा. त्या दिंडीच्या कीर्तनात कुर्मदास नावाचे एक भक्त होते. पण त्यांना पाय नव्हते म्हणजे पायानं चालता येत नव्हतं. आणि पायानं सरपटत चालत पायावर उभं राहता येत नाही. पण इच्छा झाली पंढरीला जाण्याची. त्याने ते पंढरी महात्म्य ऐकलं कीर्तनात. आणि ते कीर्तन त्यावेळेचे जे महाराज असतील त्यांनी वर्णन केलं. काय पंढरी म्हणे? पंढरी मनुष्य जन्माला आल्यानंतर आणि वैकुंठा जावया तपाची सायाच लागे जीवानास करणे भूवैकुंठ पंढरपूर. त्या पंढरीचं महात्म्य कीर्तनात ऐकलं. काय असतं पंढरीला? पांडुरंग परमात्मा उभा आहे. पंढरपुरा पाटणी गा महाराज सार्वभौम, पाटणी गा महाराज सार्वभौम. पांडुरंग दिना बंधो दयाचे नामा, आंधळ्या जीविते तो धन तो धर्म, आंधळ्या जीविते तो धन तो धर्म. म्हणा माझं म्हणा धन तो धर्म, हे पंढरपूर आहे. आणि त्या पंढरपूरला जायला पाहिजे. ते कीर्तनात ऐकलं. त्या पंढरपूरला अजून काय असतं? त्या पंढरपूरला पांडुरंगाचं भजन असतं. ते संत महात्मे वाळवंटात भजन करत असतात, कीर्तन करत असतात. ते कीर्तन कसं आहे? आपल्या कीर्तनासारखं नाही, आपल्यापेक्षा श्रेष्ठ कीर्तन. इथलं तर कीर्तन देवा करतात. पण त्यावेळेचे कीर्तन नामदेव महाराज आदी करून संतांचे वाळवंटात. विठ्ठल विठ्ठल गजारी, विठ्ठल विठ्ठल गजारी, विठ्ठल विठ्ठल गजारी. आवागे तुम्हा तुम्हाले पंढरी, आवागे तुम्हा तुम्हाले पंढरी, आवागे तुम्हा तुम्हाले पंढरी. आ विठ्ठल विठ्ठल गजारी,
गजरे विठ्ठल विठ्ठल गजरे आवागे तुम्हाले अवधी मधुमली हो तो नामाचा गजर हो नामाचा दिल्या पताकाचे भार दिल्या पताकाचे भार हा विठ्ठल विठ्ठल गजरे विठ्ठल विठ्ठल गजरे विठ्ठल विठ्ठल गजरे आवागे तुम्हाले ज्ञानदेव सोपान ज्ञानदेव अपार वैष्णव तेजन अपार वैष्णव तेजन विठ्ठल विठ्ठल गजरे विठ्ठल विठ्ठल गजरे विठ्ठल विठ्ठल गजरे पंढरीच्या वाळवंटात नामदेव महाराजांच्या सारखे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे सावता महाराजांच्या विसोबा अनेक असे संत महात्मे थोडा विको कमी करायचा आवाज येत नाही स्पष्ट अशा अनेक संत महापुरुषाचे कीर्तन तो पंढरपूरचा दरबार आणि म्हणून त्या पंढरपूरला जायला पाहिजे हे महात्मे जेव्हा ऐकलं कुर्मा निघाले दररोज सरपटात दरकोज मरत मुक्काम करत 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 दिंडी बरोबर निघाले पण दिंड्या पुढे निघून गेल्या यांना चालता येत नव्हतं भगवान परमात्मा अधून यायचे 2 घास भरवायचे आणि त्यांची सेवा करायची अशा रीतीने ते लौड स्टेशन पर्यंत जाऊन पोहोचले आणि आषाढी एकादशी उद्याची दुसऱ्या दिवशी लौड स्टेशन पर्यंत गेले आता लौड स्टेशनचं त्यांचं काही अंतर होतं तिथपर्यंत जाऊ शकत नाही त्याने असा विचार केला त्या कुर्मदासाने तर आपण इथपर्यंत आलो आणि काही 10-20 मैल काही अंतर पुढे पंढरी आहे तिथपर्यंत आपण जाणार नाही आपलं अशक्य आहे पण आपली इच्छा आहे ज्या देवाच्या दर्शनाकरता जायचं आहे त्या देवाने तरी आपल्याला येऊन दर्शन दिलं पाहिजे आपण नाही जाऊ शकत आपल्याकडे शक्य नाही पण देवाला काय अशक्य हो अशक्य तो तुम्हा काय नारायणा देवाला काय अशक्य पण त्याने काय केलं चिठ्ठी लिहिली बरं का महाराज एक चिठ्ठी लिहिली वारकऱ्याच्या हातात दिली आणि त्या वारकऱ्याला सांगितलं प्रामाणिकपणानं पांडुरंगाकडे देऊन टाक बरेच वारकरी प्रामाणिक असतात पण बऱ्याच वेळाला प्रामाणिकपणानं चांगल्या चिठ्ठ्या देतोच नाही बरेच वेळा लोक नको त्या चिठ्ठ्या देतात सांगायचं तात्पर्य चांगली चिठ्ठी वारकऱ्याकडे दिली त्याने पोच केली देवाच्या पायावर आणि दिल्याबरोबर देवाने पाहिलं म्हणण्यापेक्षा न सांगता तुम्हा कळू ती अंतर समजलं की आपल्या भक्ताची निरोप आहे चिठ्ठी आहे पाहिली पांडुरंग लगेच निघाले बरोबर ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना बरोबर घेतलं चालू लागले म्हणजे चला आपल्याला भेटायचं कुर्मदास तर कुर्मदास लवळ स्टेशनला पुढे त्याच्या अगोदर आरणपिंडी गाव अरण नावाचं गाव सावता महाराजांचं जन्मभूमी ते अलीकडे होतं पुढे लवळ स्टेशन कुर्मदासाच्या भेटीच्या निमित्तानं नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज बरोबर जेव्हा सावतोबांचं गाव लागलं पांडुरंगाने दोघांना सांगितलं नामदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांना जरा तुम्ही थांबा म्हणे रस्त्यावर मी माझ्या सावतोबाला भेटून येतो गेले पांडुरंग गेल्याबरोबर सावता महाराजांचं काम चालू होतं मग अशी म्हणून गेलो कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई जय विठ्ठल श्री विठ्ठल ते काम करता करता विठ्ठलही मुखामध्ये कामही चालू देवाला आनंद झाला देव गेले दर्शन घेतलं सावतोबांना आनंद झाला देवाने जायला पहिलं म्हणे 2 चोर माझ्या पाठीमागे लागलेले मला लपव म्हणे देवा तुम्हाला कुठं लपवायचं हे ब्रह्मांड निर्माण करणं शक्य नाही म्हणे सावतोबा काही कर मला लपव देवाचा भावार्थ समजला छाती फाडली पोट फाडलं त्या पांडुरंगाला हृदयात साठवलं आणि वरून घोंगडी घेतली पुन्हा काम चालू आणि हा अधिकार आहे सावता महाराजांचा शेवटी बराच वेळ झाला पांडुरंग येणं हे 2 भक्त आले नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज आले सावताबाने विचारलं आमचा पांडुरंग कुठे आहे पांडुरंग का दिसत नाही नामदेव महाराज जरा विवळ झाले देव दिसत नाही नामदेव महाराज भक्त होते ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिले देव लवकर सापडत नाही देवाची घोंगडी बाजूला राहिली थोडी दिसली पितांबर अंगावर जाय म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हटले देव आहे इथं सावता महाराज विनंती केली सावताबांना सावताबा आमच्या पांडुरंगाला बाहेर काढा म्हणे तुमच्या जवळच देव आहे ज्ञानेश्वर महाराजांनी ओळखलं बरं देव ज्ञानाशिवाय ओळखता येत नसतो
आणि ओळखल्याबरोबर विनंती केल्याबरोबर सावता महाराजांनी हृदयात साठवलेला देव आहे तो बाहेर काढवला, म्हणजे बाहेर काढला, देव उभा राहिला. आणि मग नामदेव महाराजांना अधिकार कळाला. सावता महाराजांचा अधिकार सुद्धा साधा नाही. अगोदर नामदेव महाराजांना वाटत होतं मी म्हणजे काय, माझ्यापेक्षा असा कोणी भक्त आहे का. यांचाही थोडस मनात आलेली शंका दूर करायची. सावता महाराजांचा अधिकार दाखवून देण्याकरता पांडुरंग हृदयात लपले आणि सावता महाराजांचा एवढा अधिकार पुन्हा बाहेर बोलावल्यावर बाहेर साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर दाखुली मूर्ती उभा. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा. काय ते सावता महाराज धन्य, त्यांचे आई वडील जन्म देणारे धन्य. त्यांनी हृदयात त्या पांडुरंगाला साठवलं. आणि असे सावता महाराजांच्या सारखे जे भक्त आहे आमचे तुकाराम महाराज म्हणतात साठविला हरी जी हृदय मंदिरी. ज्यांनी ज्यांनी हृदयरूपी मंदिरात साठवलं त्यांना काय फल प्राप्त झालं दुसऱ्या चरणात त्यांची सरली तेरे धार त्यांची सरली तेरे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज वर्णन करता असे सावता महाराजांच्या सारखे मारुतीरायांच्या सारखे ज्यांनी ज्यांनी हृदयात जनाबाई सारखे ज्यांनी ज्यांनी हृदयात त्या परमात्म्याला साठवलं तर त्याचा परिणाम काय झाला, चांगला परिणाम. तर चांगला परिणाम असा झाला त्यांची सरली येरधार झाला सफल व्यापार. त्यांचा व्यापार सफल झाला. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काल आपण ऐकलं असेल कीर्तनात, आजी संसार सफल झाला की माये दे केले पाय विठोबाचे. त्यांचा संसार सुफल होतो महात्म्यांचा ज्यांनी हरिभक्ती केल्यामुळे. तसं नाथ महाराजांचा संसार सुफल झाला. आपला अशा अनेक भक्तांचा सावता महाराजांचा संसार सुफल झाला. अशा अनेक भक्तांचा संसार सुफल होतो कशामुळं, हरी हृदयात साठवल्यामुळं. आणि अशीच हरिभक्ती आपण केली तर आपलाही संसार सुफल झाल्याशिवाय राहणार नाही. आपलाही संसार सफल होण्याकरता संसारात कामात राम परमार्थ घडू द्या ना सप्ताह. अशा असं हे चिंतन भगवत भक्ती आपल्या उद्धाराचं एक साधन आहे. आणि अशा या भक्तीच्या सप्ताहाच्या माध्यमातून जर तो हरी आपल्या जवळ आला तर आणखी काय परिणाम होतो. हरी आला हाता मग कैची भय चिंता. राहिलेले दोन चरण सरळ सांगून जातो बरं का. हरी आला हाता मग कैची भय चिंता. तो हरी जर आपल्या हातात म्हणजे हृदयात जवळ आला तर भय राहत नाही आणि चिंता राहत नाही, भय राहत नाही. याच्याकरता मी सद्गुरू नारायण गिरी महाराजांचा दृष्टांत सांगितला आहे. बहुतेक तुम्ही उशिरा आले, नंतर अगोदर सांगितलं आहे की गोदावरीचा प्रसंग सांगितला मग अशी की होडी उलटी पालटी होण्याचा संभव होता पण महाराज घाबरले नाही. महाराज म्हटले तो पांडुरंग आपल्याला मरू देत नाही, ही निष्ठा आहे. म्हणजे भय त्यांचं संपलं. असे अनेक संत महात्मे तुकाराम महाराजांच्या सारखे ते कशालाच भीत नाही महाराज. विठाला विठाला भय नाही चिंता संसाराच्या नावे घालून या शून्य कशालाच भीत नाही. संसाराच्या दुःखालाही भीत नाही आणि कशालाच भीत नाही. भय आणि चिंता, चिंता कशाची, या जन्म मृत्यूची चिंता, मरायचं किंवा अशा अनेक प्रसंग दुःखाचे. ते साधूची त्या महात्म्यांचे भय आणि चिंता संपलेले राहते. आणि एवढंही करून तो हरी त्या भक्ताचं काय करतो शेवटच्या चरणात म्हणा एक दोन. तुका म्हणे हारी तुका म्हणे हारी तुका म्हणे हारी तुका म्हणे हरी तुका म्हणे हारी तुका म्हणे हारी तुका म्हणे हारी तुका म्हणे हारी काही मोरा निधीवर काही
नाही नाही हे 2 मिनिटं सूचना करतील असे जागेवर बसा. बर बर पण आमचं कीर्तन शिल्लक राहील ना अजून. तू कहा म्हणे हरी काही उरो निधी उरी. कीर्तन संपलंय 2च मिनिटं. तात्पर्य शेवटच्या चरणाचा महाराज म्हणतात ज्याने ज्याने हरी हृदयात साठवला जवळ केला त्यांचं काय शिल्लक राहतं. भगवान त्यांचं काहीच शिल्लक राहू देत नाही. मग तुम्ही म्हणाल काही शिल्लक राहू देत नाही म्हणजे संसार प्रपंच मोडून टाकतो की काय. भाऊबंद काही शिल्लक राहू देत नाही असं नाही. काय शिल्लक राहू देत नाही तर काम क्रोधादी विकार शिल्लक राहू देत नाही आणि संसाराची भय चिंता आणि दुःख शिल्लक राहू देत नाही. असा हा परमात्मा त्याची भक्ती केल्यावर हा परिणाम होतो चांगला परिणाम. आणि अभंगाचा भावार्थ पाहिला. गावकरी मंडळीला मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद आहे. आता कार्यक्रम संपलेला आहे. माझे गुरुवर्य ब्रह्मलीन महंत सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने झालेली सेवा त्यांच्या चरणी नवनाथ महाराजांच्या चरणी समर्पित.